नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दत्ता बोरकर यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताल. आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहिलं तर 10वीचे पेपर चालू आहेत आणि 10वीचे पेपर चालू असताना अनेक विद्यार्थ्यांना अनेक समस्या येतात. त्या समस्यांचं आपण जाणून घेण्यासाठी आम्ही आलेलो आहे आमचे भाचे राज कदम यांच्याकडं. त्या बघूया ते काय म्हणतात, काय त्यांचं 10वीच्या पेपरबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊया. आणि त्यांचे विचार, त्यांचं जे त्यांना जे झालेला त्रास असेल किंवा त्यांनी जे केलेले पेपर जाण्याचे कष्ट असतील हे आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेऊया. चला करूया कंटिन्यू. हॅलो राज, तुम्ही कसे आहात? मी छान आहे, मजेत आहे. राज, तुम्ही पेपरला 10वीच्या पेपरला कशा पद्धतीने तयारी केली आणि कशा पद्धतीने तुम्ही पेपरला सामोरं जाताय? अभ्यास कसा असेल, तुम्हाला पेपरला सोडवताना काय काय अडचणी येतात आणि ह्या संदर्भात आम्ही तुमच्यासंग चर्चा करतोय. तुम्हाला विनंती आहे की आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा की कशा पद्धतीने तुम्ही त्रास सहन केला, जेणेकरून तुमची काहीतरी प्रेरणा पुढील 9वीचे विद्यार्थी 10वीत गेलेत ते विद्यार्थी तुमच्याकडून काहीतरी प्रेरणा घेतील. ठीक आहे. नमस्कार, माझे नाव राज राहुल कदम. तर माझ्या मामाचे दत्ता बोरकर यूट्यूब चॅनलला तुम्ही पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. तर मी निर्वी येथील तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालय निर्वी या विद्यालयात मी शिकतो व मी ते इयत्ता 8वीपासून शिकत होतो. तर नंतर आता मी 10वीला आहे. तर माझी 20 फेब्रुवारी ते 18 मार्च असे 1 महिनाभर परीक्षा आहे व माझे सेंटर नावरा आहे. तर तेथे भालेराव सर आहेत, तर ते खूप कडक आहे आणि त्यांना शिस्त म्हणजे शिस्तच लागते. व ते येथून मी मराठीचा पेपर होता आमचा पहिला. तर त्या पेपरला आम्ही गेलो तर आम्हाला तो पेपर खूप सोपा होता. तर आम्ही सगळा लिहिला व सगळा सोडवला व त्यानंतर माझे 7 पेपर झाले. तर त्यातील मला गणित या विषयाचा पेपर थोडा अवघड गेला व माझ्या आता इतिहास आणि भूगोल या विषयाचे 2 पेपर राहिलेले आहे. तर ते माझे आज 15 तारीख आहे. तर या 3 दिवसात माझे 2 पेपर होऊन जातील व आता उन्हाळ्याचं आज तो खऱ्या अर्थानं जर पाहिलं की अशी भरपूर ठिकाणी चर्चा असते की 10वीच्या पेपरला अनेक कॉप्या होतात. आता आपण टी व्हीवरती बघतो बाहेरून कॉप्या पुरवल्या जातात किंवा अनेक ठिकाणी म्हणजे कॉप्यांचं प्रमाण जास्त असतं. त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्या शाळेमध्ये कॉप्या होत होत्या का पेपरला, किंवा तुमचं काय म्हणणं आहे त्या विषयावरती? तर आता नावरे सेंटरमध्ये कॅमेरे बसवले आहे. तर तू म्हणल्याप्रमाणे आता कॉप्या होत नाही व तिथे कॅमेऱ्यामध्ये लगेच दिसते व तिथे स्कॉट पण येतं. आणि आमच्या निर्वया शाळेत पण कॉप्या होऊन नाही देत. ती शाळा पण खूप कडक आहे, नावरी शाळा पण खूप कडक आहे. तर राज, दुसरा प्रश्न तुम्हाला असा असेल की आता तुमचे पेपर तुम्ही सांगताय की माझे पेपर मला सगळं व्यवस्थित आणि सोपे गेलेले आहेत. तर आता 10वीचे पेपर संपल्यानंतर उन्हाळ्या सुट्टीमध्ये तुमचं काय प्लॅनिंग आहे आणि तुम्ही पुढे फ्युचरमध्ये काय प्लॅनिंग करणार आहे? कॉलेजला कुठं जाणार आहे किंवा काय, त्या संदर्भात आम्हाला थोडी माहिती द्या. आणि जेणेकरून हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोहोचल की त्यांना पण त्यातून काहीतरी प्रेरणा भेटली पाहिजे, असं तुम्ही काहीतरी आम्हाला त्यातून उत्तर अपेक्षित तुमच्याकडून. तर आता माझ्या 18 मार्चला पेपर संपतेन व संपल्यानंतर मेच्या शेवटच्या आठवड्यात माझा रिझल्ट लागन. तर या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी MSCITचा तास लावणार आहे. तर ते तास लावलेच नंतर आमची इयत्ता 11वी आहे. तर ते 11वीची आमचं कॉलेज, तर ते कॉलेज जुलैमध्ये भरणार व मी 11वी 12वी करणार आहे. व तुम्ही पण इयत्ता 10वीला असेल तर ते पेपर तुम्ही खूप छान लिहा व कॉप्या काही करू नका. कॉप्या केल्याने आपलं भविष्य काही घडत नाही. तर आपल्या मनाने सगळे पेपर लिहा व धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही आता पाहिलं असेल की राज राहुल कदम यांनी आत्ताच आपल्या मुलाखत दिलेली आहे. त्यांचे विचार खरोखर आपल्याला आत्मसात करण्यासारखे विचार आहेत. आणि पाहूया आता त्यांचं पुढं भविष्य काय, कॉलेजला ॲडमिशन करणार, डिप्लोमाला ॲडमिशन करणार आहेत. पण चला आपण भेटूया पुढल्या इंटरव्ह्यूमध्ये. पुढला इंटरव्ह्यू कुणाचा असेल हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर निश्चितपणाने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल. चला, नमस्कार मित्रांनो, बाय बाय.